Hello dear students, I am your Marathi teacher, Mrs. Poonam Kulaskar. Today we are going to learn a new poem, शब्दांचे घर. आज आपण कविता शिकणार आहोत. शब्दांचे घर. शब्द म्हणजे वर्ड्स आणि घर म्हणजे हाऊस. अ हाऊस ऑफ वर्ड्स. शब्दांचे घर. कवी आहेत कल्याण इनामदार. पोएट इज कल्याण इनामदार. आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षरगाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध. भाषेद्वारे आपण आपले विचार सुखदुःख व्यक्त करतो. प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे. Poet has described a composition or a paragraph. Whatever we write, he has described as a house of words. आणि त्याचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. Let's learn what is given in the poem and let's enjoy the poem. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. सुंदर म्हणजे ब्युटिफुल, शब्द म्हणजे वर्ड्स आणि घर म्हणजे हाऊस. हळवे म्हणजे सॉफ्ट और व्हेरी इमोशनल. देर आर टू मिनिंग्स ऑफ हळवे. एक म्हणजे सॉफ्ट आणि दुसरा म्हणजे इमोशनल. आणि स्वर म्हणजे वॉवल्स. पोएट सेज दॅट paragraph or any composition is like a house of words, and who are there in that? There are many vowels which are very soft in that house. म्हणजे vowels स्वर हे अतिशय हळवे असतात, म्हणून त्यांनी सांगितलं आहे की शब्दांचं सुंदर सुंदर घर आहे आणि त्यात हळवे हळवे असे स्वर राहत आहेत. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. खेळायचे सगळे अक्षर खेळ. बघा, घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ. काना म्हणजे आपण कला काना का, खला काना खा असा आपण काना देतो ना, तो काना. मात्रा म्हणजे वर्टिकल लाईन, वन वर्टिकल लाईन विच वी गिव्ह ऑन द लेटर, मराठी लेटर. म्हणजे कवर एक काना, कवर एक मात्रा के, खवर एक मात्रा खे, तो मात्रा. आणि वेलांटी, तुम्हाला माहिती असेल वेलांटी. कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की, सला पहिली वेलांटी सी, मला दुसरी वेलांटी मी, ती वाली वेलांटी. सी, any composition, any poem, any paragraph is like a house of words. It is a very beautiful house of words. And who's there? Soft vowels are there in that house. Now who else is there in the house? अजून घरामध्ये कोण आहे? तर घरामध्ये काना मात्रा आणि वेलांटीचा एक मेळ आहे. मेळ म्हणजे ते लोक एक प्रेमाने एकजूट होऊन राहतात. मेळ म्हणजे काय? दे लिव्ह हॅपीली टुगेदर. Who's there in the house? Kana, Matra, Velanti, all are there in the house and they stay happily and together. एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. And poet is saying that as if all are playing one game, अक्षर खेळ. Game of letters. All are playing game of letters and how they are playing the game? एकोप्याने. एकोपा म्हणजे unity. Poet is saying काना मात्रा वेलांटी हे सगळे घरात आहेत, त्यांचा मेळ आहे आणि ते सगळेजण काय करतात? ते सगळेजण एकत्र येऊन एकजुटीने, युनिटीने सगळे अक्षर खेळ खेळतात. म्हणजे ऑल कॉम्पोजिशन्स, पोयम्स, पॅरेग्राफ्स, वॉट एव्हर वी राईट, इट इज अ अक्षर खेळ. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांची सुंदर सुंदर घर. बघा, आता घरात अजून कोण आहे? विरामचिन्ह. विरामचिन्ह म्हणजे
punctuation marks. सोबत म्हणजे they are there, they are accompanying. वरचे वर means very often, whenever needed. Means घरामध्ये who's there in the house? काना मात्रा वेलांटी is there, हळवे स्वर means all soft vowels are there, all are playing अक्षर खेळ. And one more person is there. Person means one more thing is there, one more, what is that? Viram chinna. Punctuation marks also there, who are coming, वरचे वर means very often, they are accompanying them, आणि they are making a house more beautiful. They are making that house more beautiful. आणि म्हणून सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. तर अशा प्रकारचे सुंदर सुंदर शब्द आहेत आणि त्या सुंदर सुंदर शब्दांचं सुंदर सुंदर असं घर तयार झालेलं आहे. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान. बघा कवी काय म्हणतात की एखाद्याची धुसफूस म्हणजे नाराजगी, रुसणं, फुगणं, हे सुद्धा कसं आहे, हवं हवंसं छान आहे. म्हणजे हवं हवंसं म्हणजे एव्हरीवन वॉन्ट्स दॅट, अँड छान म्हणजे नाईस इट इज. कवी काय करतोय, कवी इज कम्पेअरिंग, पोएट इज कम्पेअरिंग any paragraph or any composition or any poem with the house. And house मध्ये कसं असतं, there are family members in the house. In the same way, he is saying all these punctuation marks, vowels, kana matra velanti, all are family members. He is saying that all are family members. आणि मग त्या फॅमिलीमध्ये आपण कोणतरी रुसतं फुकतं, म्हणजे कोणते कोणते वर्ड्स असे असतात की ते काही दुःख दाखवतात किंवा काही नकारात्मक गोष्टी दाखवतात, पण ते आपण हव्याशा वाटतात. म्हणजे आपल्याला कसं आपल्या घरातला माणूस हवंसं वाटतं, तसं शब्दसंग्रहामध्ये जे शब्द आहेत ते सुद्धा हवेसे छान असतात. प्रत्येकाला अर्थ वेगळा, सुखदुःखाचे भान, आणि प्रत्येक वर्डला एक वेगळा अर्थ असतो. इच वर्ड हॅज इट्स ओन मीनिंग, ओन युनिक मीनिंग. आणि सुख दुःखाचे भान, आणि प्रत्येक वर्डमध्ये काही ना काहीतरी आपल्याला सुख किंवा दुःख असं कळतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये व्यक्ती असतात, कोणी चांगलं असतं, कोणी थोडंसं रागीट असतं, कोणी थोडंसं चिडकं असतं, तरी पण आपल्याला तो व्यक्ती हवासा वाटतो, कारण की तो फॅमिली मेंबर असतो. इन द सेम वे वर्ड्स, देर आर मेनी वर्ड्स, दे हॅव डिफरंट मीनिंग्स. Some have positive meanings, some have negative meanings, whatever their meanings are. But they all are the part of the family of words. आणि म्हणून ते सगळे त्यांचं धुसफूस सुद्धा त्यांची हवीशी वाटते आणि ती छान वाटते. मधले अंतर कुरवाळाया, रेघांचे चप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. मधले म्हणजे मिडल, अंतर म्हणजे डिस्टन्स, कुरवाळाया म्हणजे कुरवाळणे, अफेक्शनेटली म्हणजे हात अफेक्शनने फिरवणे, कुरवाळणे म्हणजे. रेघांचे छप्पर, रेघ म्हणजे लाईन आणि छप्पर म्हणजे रूफ. तुम्हाला माहित असेल आपण मराठी जेव्हा लिहितो तेव्हा आपण काय करतो, वेगवेगळे लेटर्स लिहिल्यानंतर, अक्षर लिहिल्यानंतर, म ध ले असं लिहिल्यानंतर त्याला एक वरती एक लाईन मारतो, है ना. वरती रेघांचं त्याला छप्पर दिल्यासारखं झालं. म्हणजे सगळे लेटर्स आहेत आणि त्या लेटर्सवरती रेघांचं एक छप्पर आहे आणि ते रूफ आहे, त्या घराचं रूफ आहे. आणि ते काय करतं, सगळ्यांच्या मधले अंतर ते रेघांचं छप्पर कमी करतं. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आणि अशा प्रकारचं जे शब्दांचं सुंदर घर आहे त्याच्यामध्ये सुंदर सुंदर शब्द आहे आणि ते घर सुद्धा अतिशय सुंदर आहे.